आपण पाहताय विजय समाचार। मालाड पश्चिम येथील कस्तुरबा सिनेमा शेजारी सुरू असलेल्या एका मोठ्या इमारत विकास प्रकल्पामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या बांधकामासाठी दिवसातून अनेक वेळा सिमेंट मिक्सरच्या गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहत आहेत। या मिक्सरमधील सिमेंट थेट क्रेनच्या सहाय्याने मोठ्या लोखंडी भांड्यात भरून इमारतीच्या वरच्या मजल्यांवर नेले जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया स्टेशन रोडसारख्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर सुरू आहे। रस्त्यावर नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करत असताना त्यांच्या डोक्यावरून सिमेंटने भरलेले लोखंडी भांडे हवेतून नेले जात आहे। जर एखाद्या वेळी क्रेनमध्ये बिघाड झाला, लोखंडी भांडे खाली पडले किंवा त्यातील सिमेंट नागरिकांवर सांडले, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र या गंभीर धोक्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। याशिवाय दिवसभर सिमेंट मिक्सरच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। याचा त्रास वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही सहन करावा लागत आहे। स्थानिकांच्या मते या प्रकाराकडे वाहतूक विभाग, मालाड पोलीस ठाणे आणि महानगरपालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे। आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? की त्याआधीच या धोकादायक प्रकारावर कारवाई करून नागरिकांच्या जीवाचे रक्षण केले जाणार? विजय समाचार प्रशासनाकडे मागणी करतो की या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी।